नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टफोरमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आणि जसे की टायटलवरनं समजलंच असेल आणि मागच्या व्हिडिओमध्ये डॉक्युमेंटच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला जेव्हा डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन करणार त्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड करता आणि नॉर्मल जनरल कॅटेगरीसाठी काही इश्यू नाही आहे, बट बाकीच्या कॅटेगरीसाठी तुम्हाला ॲडिशनल डॉक्युमेंट्स लागतील. ते डॉक्युमेंट्स म्हणजे जर तुम्ही फॉर एक्झाम्पल एक सर्व्हिसमॅन कॅटेगरीमध्ये अप्लाय करताय तर त्यासाठी त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. प्लस आर्टिस्ट म्हणून जर अप्लाय करता तर त्याचं सर्टिफिकेटसुद्धा लागेल आणि हे सर्व सर्टिफिकेट्स तुम्ही म्हाडाच्या या नवीन वेबसाईटवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचा फॉर्मॅट तुम्ही इनफॅक्ट घेऊ शकता आणि त्यानंतर बाकीची प्रक्रिया तुम्हाला पुढे करायचीच आहे. बट तुम्हाला जो काही म्हाडाकडनं जो काही फॉर्मॅट लागेल तो तुम्ही सर्व फॉर्मॅट तुम्ही म्हाडाच्या या वेबसाईटवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता, घेऊ शकता. तर हे सर्व बाकीच्या कॅटेगरीसाठी आहे. कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी ऑब्व्हियसली तुम्हाला जे काही नॉर्मल प्रोसेस त्या थ्रूच करायचं आहे. बट बाकीच्या कॅटेगरीसाठी जे काही वेगवेगळे प्रमाणपत्र लागतात, वेगवेगळ्या श्रेणीमधले जे प्रमाणपत्र लागतात ते प्रमाणपत्र कसे डाउनलोड करायचे, कसे मिळवायचे या वेबसाईटवरनं किंवा सिमिलर स्टेप्स असतील तुम्हाला ॲपवरनं सुद्धा डाउनलोड करायचे असतील तर सेम स्टेप्स तुम्हाला कराव्या लागतील. तर त्या काय असतील, कसे मिळवायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही ॲप असेल किंवा वेबसाईट असेल, तुम्ही या वेबसाईटवरती जायचं आहे किंवा ॲप ओपन करायची आहे. ओपन केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला हे 3 ट्रायंगल दिसत आहेत, 3 लाईन्स दिसत आहेत. 3 लाईनवरती क्लिक करायचं की एक मेनू बार ओपन होईल. याच्यामध्ये सर्टिफिकेट जनरेशन याला मराठीमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. ही इंग्लिशमध्ये मी वेबसाईट आहे, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा करू शकता. मराठीमध्ये केल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र निर्मिती असं नाव येईल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही पॅन असेल, पॅन नंबर टाकायचा आहे आणि आय एम नॉट रोबोट यावरती चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सादर करणे यावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन येईल ज्याच्यामध्ये की तुम्हाला वेगवेगळे जे काही श्रेणी, जे काही कॅटेगरीजमध्ये तुम्ही अप्लाय करताय त्या कॅटेगरीची लिस्ट तुम्हाला येईल. तुम्हाला सिलेक्ट करायचं तुम्हाला कुठल्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट हवं आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर्नलिस्टचं हवं आहे तर तुम्ही जर्नलिस्टवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे काही नाव असेल, आधारवरती जसं नाव आहे सेम नाव तुम्हाला इथे ॲप्लिकंट नाव दाखवायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची डेझिग्नेशन काय आहे ते लिहायचं आहे. ऑर्गनायझेशन कुठे तुम्ही काम करताय ते लिहायचं आणि सबमिट करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो फॉर्मॅट इथे मिळून जाईल. सिमिलरली तुम्हाला बाकीच्या कॅटेगरीजसाठी सुद्धा तुम्ही करू शकता. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटवरती क्लिक करायचं आहे. बाकीचे ॲडिशनल डिटेल्स तुम्हाला भरावे लागतील, लाईक रिटायरमेंट डेट, कधी रिटायर झाला आहे, करंट ॲड्रेस काय आहे, स्टाफ क्वार्टर अलॉटमेंट डेट वगैरे हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे भरावे लागतील. सिमिलरली फॉर द डिफेन्स कॅटेगरी हे तुम्हाला बरेच गोष्टी आहेत जे की तुम्हाला भरायचे आहेत. त्या भरून तुम्हाला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म तुम्हाला अवेलेबल होईल. फॉर एक्झाम्पल एक आर्टिस्ट कॅटेगरी आहे. आर्टिस्ट कॅटेगरीसाठी मी इथे एक नाव देतो आहे XYZ. नंबर ऑफ इयर्स ऑफ एक्सपिरियन्स लाईक 10 वर्षामध्ये मी आर्टिस्ट कॅटेगरी आहे. आर्टिस्ट टाईप कुठला आहे तुमचा, कलाकार कुठला, जो काही टाईप्स असतील मला माहिती नाही कुठले टाईप्स असतात, बट सिनेमॅटोग्राफर फॉर एक्झाम्पल आय डोंट नो, हा मी एक देतोय आणि सबमिट करतोय. आणि त्याच्यानंतर इथं जनरेट सर्टिफिकेट येतं किंवा तुम्ही मेलसुद्धा करू शकता. इथं जनरेट सर्टिफिकेट केल्यानंतर हा बघा, तो हा अशा प्रकारचं सर्टिफिकेट जनरेट करतं. ऑब्व्हियसली हे व्हॅलिड असं नाही आहे, म्हणजे हा तुम्हाला फक्त फॉर्मॅट बनवून देतो. असं नाही की हे सर्टिफिकेट जनरेट झालं की आणि हेच तुम्ही अपलोड करायचे म्हाडाच्या वेबसाईटवरती झालं, असं नाही आहे. तर हा एक तुम्हाला एक म्हाडाचा एक प्रॉपर फॉर्मॅट बनवून तुम्हाला देतोय. तुमचे डिटेल्स याच्यामध्ये भरून, फॉर एक्झाम्पल मी XYZ भरलेलं तर इथे XYZ त्याचं नाव आलेलं आहे आणि बाकीचे डिटेल्ससुद्धा तुम्हाला याच्यामध्ये भेटतील. किती 10 वर्षापासून काम करतोय मी, XYZ आहे, 10 वर्षापासून काम करतोय, कुठलं काम करतोय, सिनेमॅटोग्राफरचं काम करतोय. आणि तर हे एक फॉर्मॅट तुम्हाला दिलेला आहे, तो फॉर्मॅट तुम्ही डाउनलोड करायचा आहे.
त्याची प्रिंटआउट काढायची आहे. हे बघा हा फॉर्मॅट आहे. हा फॉर्मॅट तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. याची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढून तुम्हाला इथे डेट, प्लेस लिहायचं आहे. याच्यामध्ये स्टॅम्प घ्यायचा आहे. तुम्ही जे काही जिथे कुठे काम करताय किंवा ज्याच्या अंडर काम करताय, जे काही इन्स्टिट्यूशन असेल, काही असेल, तर त्याच्या अंडर काम करताय त्यांचं एक स्टॅम्प इथे घ्यायचं आहे आणि ज्या ऑथॉरिटी जी की स्टॅम्प देणार आहे, हे प्रूफ करणार आहे की तुम्ही खरंच काम करताय, त्या अथॉरिटीबद्दलचे सर्व डिटेल्स, त्यांचं नाव काय, त्यांचं डेझिग्नेशन काय, त्यांचं डिपार्टमेंट कुठलं आहे, त्यांचा ॲड्रेस काय, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे भरायचे आहेत. आणि हे सर्व स्टॅम्प वगैरे घेऊन याची परत तुम्हाला प्रत काढायची आहे, स्कॅन करायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलमध्ये सुद्धा फोटो काढू शकता. फोटो काढायचा आणि तो तुम्हाला अपलोड करायचा आहे रजिस्ट्रेशनच्या वेळेस. जे काही डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे सर्व प्रूफ तुम्हाला अपलोड करायचं आहे. सिमिलरली बाकीच्या कॅटेगरीसाठी सुद्धा सेम आहे. बाकीच्या कॅटेगरीमधले डिटेल्स तुम्हाला भरायचे. त्याच्यानंतर तुम्हाला जनरेट करायचा आहे तो फॉर्म. तो फॉर्मॅट जनरेट करायचा. तो फॉर्मॅट जनरेट झाल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढायची आहे. प्रिंटआउट काढल्यानंतर जो काही अधिकारी असेल त्यांच्याकडनं त्याच्यावरती सही शिक्का, त्यांचे डिटेल्स घ्यायचे आणि त्याचा फोटो, त्याची स्कॅन कॉपी तुम्हाला ॲज अ प्रूफ म्हणून तुम्हाला अपलोड करायची आहे साईटवरती. सो ही होती सर्व प्रोसेस. हे ॲडिशनल जे काही वेगवेगळ्या श्रेणीमध्ये तुम्ही अप्लाय करणार आहेत म्हाडाच्या लॉटरीसाठी, त्यासाठी लागणाऱ्या प्रमाणपत्राची ही प्रोसेस आहे, नवीन प्रोसेस. तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडला असेल तर प्लीज लाईक करा. अजूनही तुमच्या काही क्वेरीज असतील, डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.